जिल्ह्यातील कुही तालुका अंतर्गत येत असलेल्या पुनर्वसित गावांमध्ये महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग अभियंता गोसेखुर्द पुनर्वसन विभागीय पथक नागपूर तथा माजी आमदार सुधीर पारवे, वंदना मोटघरे सभापती, इस्तारी तळेकर उपसभापती, अरुण हटवार जिल्हा परिषद सदस्य, आस्तिक सहारे, धनराज पडोळे सरपंच हरदोली, बाली संगरत्न उके सरपंच, राकेश तिरसागरे गटग्रामपंचायत सदस्य, पुरुषोत्तम मोहरकर उपसरपंच, प्रशांत मर्जिये उपसरपंच देवडी यांच्या उपस्थितीत अनेक वेगवेगळ्या प्रकारचे गाव विकासाकरिता कामांचे निवेदन दिले। संगरत्न उके तालुका प्रतिनिधी नागपूर। भूमिका आहे आपण जिल्हा परिषद सदस्य या नात्यानं गेल्या 30 वर्षापासून या भागाचं नेतृत्व करत आहेत आणि त्या भागात म्हणजे अनेक समस्या आहेत आणि अनेक समस्याने वेढलेला ह्या परिसर आहे आणि आपण या ठिकाणी आलात। आज पहिल्यांदा आमच्या आठवणीमध्ये कार्यकारी अभियंता, माजी आमदार, सभापती, उपसभापती आणि हरदोली आणि मसलीचे सरपंच आले आणि त्या अनुषंगाने आपण रस्त्याची पाहणी केली। आपल्याला वाटते का की या परिसराचा खरोखरच विकास व्हावा? सध्या स्थिती अशी आहे की हे माझं 34 वर्ष आहे। मागील 34 वर्षापासून सातत्याने या भागातील लोकांनी प्रेम दिलेलं आहे। जिथे आपण बसलोय मसली गाव आहे ना, इथे आपण मसली, उमरी, धामणी, पवणे, नवेगाव, चिचगाडा, औरमारा, हरदोली, गोंडपिपरी हे जे गाव आहेत हे एक प्रकारचं अंदमान निकोबार बेट आहे। या भागात असणारा एक प्रकारचा म्हणजे ज्याला सजा, जो म्हणजे सजा ज्याला मिळते ना, एक प्रकारचं काळ्या पाण्याची ती स्थिती, त्या परिस्थितीमध्ये इथले लोक जीवन व्यतीत करत आहेत। आपण छोटे छोटे मुलं बघताय, इकडे बघताय ती घरं आता पडलेली आहेत, त्या घरांची रीत पडलेली आहे, परिस्थिती अत्यंत वाईट आहे। एका बाजूनी पाहतोय नदी नाले, दुसऱ्या बाजूनी बघितलंय तर नाले दोडे, तिसऱ्या बाजूनी पकडलंय तर तिकडे आपल्याला आंबोराकडे जात। वस्तुस्थिती ही आहे की मागील अनेक वर्षापासून या भागातील समस्या प्रलंबित आहेत, हे सत्य आहे। याचे कारण काय असतील? याचं कारण एकच आहे की जसं एक 22 एप्रिल 1988 ला तत्कालीन प्रधानमंत्री भारतरत्न स्वर्गीय राजीव गांधी यांनी गोसेखुर्द प्रकल्पाच्या धरणाचं पायाभरणी म्हणजे भूमिपूजन केलेलं होतं। जेव्हापासून हा भाग गोसेखुर्दच्या बुडी क्षेत्रामध्ये गेले, त्यापूर्वीचा काळ आपण सोडून देऊ, पण ज्या गतीने आपण विकास करू शकलो पाहिजे, जी तळमळ आमच्या मधामध्ये आहे, आम्ही इथे आलोय, ग्रामीण मार्ग आहे, तिकडे मधातले रस्ते VIDCने काही संपादन केले पाहिजे त्या प्रमाणात अजूनही रस्त्यांची व्यवस्था झाली। गावाला जोडणारे याच्यात लोकप्रतिनिधीचे चुकीचे मार्ग वापरतात की लोकप्रतिनिधी आणि प्रशासन दोन्ही याला जबाबदार प्रशासन आणि लोकप्रतिनिधी। महत्वाची गोष्ट ही आहे, या चॅनलच्या आपल्या माध्यमातून सांगतोय, जनप्रतिनिधीची जबाबदारी आहे। जनप्रतिनिधी आपली जबाबदारी लोकांवर ढकलून होणार नाही। शासन आणि प्रशासन या नात्याने जनप्रतिनिधी आणि प्रशासनातले अधिकारी या दोघांची ही जबाबदारी आहे, नैतिक जबाबदारी। विषय असा आहे की पुनर्वसन भागातल्या समस्या सोडवण्याच्या दृष्टिकोनातून मी 18 तारखेला कार्यकारी अभियंता माननीय सोनवणेजी, जिल्हाधिकारी माननीय इटनकर साहेबाकडे बऱ्याच समस्या त्या दिवशी मीटिंग लावल्या आणि इकडले बरेच लोकांना नागपूरला पण बोलवलं, त्याच्या काही समस्या असेल तर सांगा, रस्त्याचे बरेचसे प्रॉब्लेम होते। तर त्या अनुषंगाने मी कार्यकारी अभियंत्याला पत्र दिलं की आता आपण जागेवर जाऊन त्यांच्या समस्या आपण पाहिल्या पाहिजे। रस्ता जाण्याचा मार्ग शेतकऱ्यांना बरोबर नसेल, छोटे छोटे वाद असतील तर ते सोडवले पाहिजे, म्हणून मी हा अधिकृतरित्या दौरा त्यांना पत्र देऊन लावलेला आहे। याच्या मागचा उद्देश हा आहे की छोट्या छोट्या ज्या समस्या आहेत, त्या भूखंडाच्या समस्या असेल, आता या मसलीमध्ये आलो तर मसलीमध्ये जाण्याचा रस्ता मी मागच्या वेळेस कालखंडामध्ये आमदार असताना 20 लाख रुपये या ठिकाणी देऊन हा रस्ता व्यवस्थित झाला पाहिजे यासाठी प्रयत्न केला। आता VIDCने तो एक रस्ता हरदोली ते मसली या रस्ता अधिकृत केला, पण एकच साईडनं जाता येते, दुसऱ्या 2 गाड्या आल्या तर जाता येत नाही, त्याला एक्सटेन्शन कसं करता येईल? प्रत्यक्ष त्याची पाहणी केल्यानंतर अधिकारी पण त्या ठिकाणी आहे, कार्यकारी अभियंता VIDCची आहे, जिल्हा परिषदच्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला पण फोन लावला मी की हा रस्ता नंबरिंगमध्ये नसेल तर तो नंबरिंगमध्ये घेतला पाहिजे। मी आता डेप्टी इंजिनियरला सांगितलं जिल्हा परिषदच्या, ताबडतोब त्याचं हे काढा, म्हणजे हे निरासन करण्याकरता। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।